हा व्हिडिओ फक्त विचार करू शकणाऱ्यांकरता आहे. इतरांनी त्यांची 2-3 मिनिटं वाचवायला हरकत नाही. भारताच्या शत्रू राष्ट्राच्या किंवा उदाहरणार्थ चीनच्या नजरेतून विचार करून बघा. जर चीन भारताला शत्रू समजत असेल तर भारतामध्ये काय काय व्हावं असं त्या देशाला वाटेल किंवा काय झालेलं आवडेल. भारतातील लोक एकमेकांसोबत भांडत राहिली आहेत, विभाजित होत आहेत आणि त्यामुळे देशातल्या मूळ मुद्द्यांकडे जनतेचं दुर्लक्ष होत आहे. अशी परिस्थिती भारतात असलेली चीनला आवडेल का? भारतामध्ये शिक्षण क्षेत्राची वाताहत होणं हे चीनसाठी फायदेशीर ठरेल का? भारतातील व्यक्ती तंत्र मंत्र गोबर यामध्येच अडकून पडून भारतात रिसर्च डेव्हलपमेंट तंत्रज्ञान यावरची गुंतवणूक कमी होणं हे चीनच्या फायद्याचे असेल का? भारतीय बाजारपेठेत चीनमधील माल आयात होऊन भारताकडून होणारी निर्यात कमी होणं हे चीनच्या फायद्याचे असेल का? भारताचे शेजारी देशांसोबतचे संबंध खराब होऊन ते देश चीनकडे आकृष्ट होणे ही चीनला आवडेल का? भारतीय उत्पादनांच्या गुणवत्तेवर जागतिक स्तरावर संशय निर्माण होणे, भारतीय उत्पादनांना निकृष्ट किंवा भेसळयुक्त समजले जाणे याचा सरळ फायदा चीनला होईल का? भारतीय जनतेच्या आरोग्याची हेळसांड होणे, आताची लहान मुले म्हणजे पुढची पिढी कुपोषित असणे हे चीनच्या पथ्यावर पडेल का? भारतामध्ये भ्रष्टाचार पसरून त्यामुळे चीनी कंपन्यांना शिरकाव करणे, पसरणे, डेटा मिळवणे, फ्रॉड्स करणे हे सर्व फायदे मिळतील का? भारताच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात बांधकाम करून सीमेवर कुरबुरी करून देखील चीनला क्लीन चिट मिळणे हे चीनच्या फायद्याचे असेल का? ज्या देशासोबत चीन सीमा शेअर करत आहे त्या देशातील सैनिकांमध्ये फूट पडणे, सैन्य विभाजित होणे किंवा पुरेसा विचार न करता सैन्यावर केले जाणारे प्रयोग हे चीनच्या फायद्याचे ठरतील का? भारतातील सैन्याचा भाग असणारे व हिमालयाच्या भौगोलिक परिस्थितीचा व हवामानाचा अनुभव असणारे गोरखा भारताऐवजी जर चीनच्या सैन्यामध्ये भरती झाले तर ते चीनला अत्यंत प्रिय असेल का? भारतीयांनी विज्ञानाऐवजी पुराणाला, भोंदूबाबा बुवांना या सर्वांना कवटाळणं शत्रू राष्ट्राला आवडेल का? प्रगत देशात स्त्रियांचा दैनंदिन व्यवहारात वाटा जास्त असतो. भारतामध्ये उलटी परिस्थिती तयार होणे चीनला पसंत पडेल का? शत्रू राष्ट्राच्या नजरेतून विचार करून बघा. अजूनही अनेक प्रश्न उपस्थित करता येतील आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधा. बघा कोणाला फायदा होतोय ते. इंडियन व्हॉइसला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, सपोर्ट करा ही विनंती. धन्यवाद.